रस्त्यांचा प्रश्न कामे मार्गी. सासवडजवळील भापकर टिळेकर मळ्याचा अनेक वर्षाचा रस्त्याचा प्रश्न वेगवेगळ्या कारणांवरून पुढे जात होता. पण 8 मार्च महिला दिनानिमित्त या भागातील महिला व पुरुष एकत्र येत रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे ठरवले. माजी आमदार संजय जगताप व भाजप कामे मार्गी लागले व संजय जगताप यांच्या हस्ते श्रीफळ फोडून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होऊन एकदाचा सर्वांनी निश्वास सोडला. यावेळी माजी आमदार संजय जगताप, सरपंच शोभा झेंडे, माजी सरपंच गुलाबकर महिला उपस्थित होत्या. गेली 20 वर्षे हा रस्ता होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. रस्ता नसल्यामुळे आम्ही जे हाल सोसले याबद्दल बोलताना महाविद्यालयीन विद्यार्थी साक्षी भापकर हिला अश्रू अनावर झाले. यावेळी माजी आमदार संजय जगताप बोलताना काय म्हणाले ते पहा. दिवे पंचकृषीमध्ये खूप दिवस प्रलंबित असलेला रस्ता पुरंदर हवेलीचे माजी आमदार माननीय संजय सर यांच्या माध्यमातून परत स्थानिक गावामधील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सरपंच शोभाताई झेंडे यांच्या सर्वांच्या माध्यमातून तो 8 मार्च जागतिक महिला दिनी खुला झाला व आज या रस्त्याचं अधिकृतरित्या संजय सर आणि सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन केलं आहे. ते जोडणारा खरं म्हणजे अनेक वर्ष प्रलंबित असणारा आणि आम्ही सगळी मंडळी त्यासाठी प्रयत्न करणारा रस्ता आज या ठिकाणी भूमिपूजन म्हणून प्रत्यक्ष रस्त्याला काम त्या ठिकाणी सुरू झालं आहे. आणि विशेष म्हणजे 8 तारखेला महिला दिनाच्या दिवशी भापकर मंडळी असतील आणि विशेषतः टिळेकर मंडळी सगळ्यांनी त्या रस्त्यासाठी सहकार्य केलं आणि एकत्रितपणे विचाराने आज हा सगळा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण होतोय. वैशिष्ट्य असं आहे ह्या रस्त्याचं की मला आठवतंय 2009 पासून या रस्त्याचा पाठपुरावा आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करतोय. आज वैशिष्ट्य असं आहे की ज्या भापकर माळ्यातून आणि ह्या वॉर्डातून ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून शोभाताई येतात त्या सरपंच असतानाच नेमकं बरोबर ना जाते नेमकं या रस्त्याचं परवानगी पण पूर्ण झाली, सगळ्यांनी मान्यताही दिली आणि भूमिपूजन पण होतंय. आज या कार्यक्रमासाठी खरं म्हणजे त्यांचं सहकार्य लाभलं ते बाबाराजे उपस्थित राहणार होते, काही कारणामुळे येऊ शकले नाही. माजी सरपंच गुलाबदास या ठिकाणी आहेत, आपल्या गावचे चेअरमन आदरणीय चिखलकर अण्णा या ठिकाणी आहेत, गावचे पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, टिळेकर भाऊ आहेत, टिळेकर तात्या, अण्णा, बाप्पू अण्णा, सगळीच मंडळी म्हणजे सगळी मंडळी एक जीवाने आज या ठिकाणी एकत्रितपणे उपस्थित आहेत. आणि खरं म्हणजे एखाद्या वस्तीला किंवा गावाला जोडणारा रस्ता हा किती महत्त्वाचा असतो अतिशय थोडक्या शब्दांमध्ये साक्षीताईने आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलं. कारण जो अनुभवतो त्यालाच त्याचं महत्त्व कळतं. आणि त्या काळामध्ये म्हणजे शाळेच्या किंवा कॉलेजच्या काळामध्ये कशा प्रकारे जावं लागत होतं ही तर शाळेतल्या मुलींनी तिची हे सांगितली. परंतु तीच परिस्थिती सर्वसामान्य शेतकऱ्याची होती की शेतात पीक असताना भाजीपाला असताना डोक्यावरती घेऊन जावं लागायचं. निश्चितपणे काही परिवारांना त्याच्यामुळे तोशिष लागली जमिनीची, परंतु त्याच्या कित्येक पटीने फायदा हा सगळ्यांना आपल्या एकत्रितपणे होणार आहे. आणि निश्चितपणे ह्या रोडमुळे आधी ते भाजीपाला असेल किंवा तरकारी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपण करू शकणार आहे. सासवडला आपल्या दिव्याला चांगल्या प्रकारचं मार्केट त्या ठिकाणी चालू आहे आणि एक वेगळी ओळख भाजीपाला फळबागांमध्ये आहे. आता येताना बघितलं सीताफळाची अनेक झाडं आहेत, कांदा लागलेला आहे, इतरही भाजीपाला त्या ठिकाणी आहे. आणि मनस्वी सगळ्यात महत्त्वाचा आनंद आहे की आज सगळ्यांच्या घोळीमुळे या ठिकाणी होतं. आणि अतिशय मार्मिक शब्दात आबांनी आणि दादांनी त्या ठिकाणी सांगितलं. आबांनी तर अतिशय आपल्या गावच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं. आणि खरोखर आहे की एखादी गोष्ट व्हायला गुलाबतात्या म्हटल्याप्रमाणे तो मुहूर्त किंवा ती वेळ यायला लागते आणि अतिशय योग्य वेळेला त्या ठिकाणी सर्वच परिवारांनी एकत्रित येऊन आणि विशेषतः टिळेकर परिवार आणि भापकर परिवारांनी एकत्रित येऊन हा केलाय. निश्चितपणे हा रस्ता बघून आपल्या तालुक्यातले अनेक रस्ते, पानंद रस्ते असतील, वाडी वस्तीकडे जाणारे रस्ते असतील, हे काही किरकोळ कारणांमुळे किंवा संवाद नसल्यामुळे केवळ ते अडलेले आहेत किंवा केवळ ते थांबलेले आहेत. हे रस्ते पण त्या ठिकाणी जुळायला किंवा वाढायला तयारी होईल.
मला आठवतं या ठिकाणी मार्केट कमिटीचे माजी संचालक संभाजी नाना आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन असंच त्या ठिकाणी भोसलेवाडीच्या रस्त्याचं सुद्धा त्या ठिकाणी अशाच प्रकारे म्हणजे 50-60 वर्ष प्रलंबित रस्ता केला. त्यावेळेस सगळे बसले, थोडंसं हे झालं, पण आज वैशिष्ट्य असं आहे की 1 वर्षानंतर सगळे एकत्र झाले आणि सगळे म्हटले आम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा झाला आणि निश्चितपणे तो होतो. मी मनापासून खरं म्हणजे साक्षी, त्यांच्या सगळ्या मैत्रिणी, सगळ्या महिला भगिनी त्या दिवशी माझ्याकडे घरी पण आल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी किती, आजच्या डोळ्यातलं पाणी खरं म्हणजे ते आनंदाश्रू आहेत. आणि मनस्वी मी सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी गावचे सरपंच शोभाताई असतील, माजी सरपंच तात्या असतील, अण्णा असतील, पोलीस पाटील आहेत, आबा आहेत, सर्व भापकर मंडळी या ठिकाणी आहेत, सर्व टिळेकर मंडळी या ठिकाणी आहेत. सगळ्यांचंच मनापासून कौतुक करेल. आम्ही फक्त निमित्त आहोत, पण तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे हा विचार केला आणि म्हणून हे शक्य झालं. मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. गुढीपाडवा कालच आपलं मराठी वर्ष सुरू झालंय आणि निश्चितपणे आता भापकर मळ्याच्या प्रगतीला आपल्या मुलांचे म्हणजे आज दिव्याची ओळख अधिकाऱ्यांचं गाव म्हणून त्या ठिकाणी आहे, मळ्याची पण ओळख आता तशीच चांगल्या प्रकारची होईल ही अपेक्षा सगळ्या मुलांच्याकडून त्या ठिकाणी ठेवतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि अशी चांगली सुरुवात इथून पुढच्या काळामध्ये व्हावी हीच प्रार्थना करतो.